तर असं लक्षात येतं की कोविड-19ची जी सद्यस्थिती आहे, आज आपण पाहतो की पहिली लाट येऊन गेली, दुसरी लाट आहे, आता तिसरी येऊ लागलेली आहे असं सांगितलं जातं आहे. आणि जगातल्या काही देशांमध्ये तर चौथी लाटसुद्धा सुरू झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कोविडची सद्यस्थिती जर तुम्ही पाहिली तर भारतामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की नमुन्यांच्या ज्या काही चाचण्या झाल्या, तपासण्या झाल्या, त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर 4,94,25,694 नमुने हे तपासण्यात आले. त्यामध्ये 63,57,000 लोकांना ही कोविड-19ची लागण झालेली आपल्याला दिसून येते. याचं प्रमाण होतं 12.79%. आणि राज्यामध्ये जर त्याच्या मृत्यूचं प्रमाण तुम्ही पाहिलं तर 2% हे मृत्यूदर असलेला आपल्याला दिसून येतो. जे काही रुग्ण बरे होऊन घरी गेले असे 61,51,000 रुग्ण हे जवळपास दुरुस्त होऊन घरी गेलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीची सद्यस्थिती ही कोविडच्या संदर्भातली आपल्याला दिसून येते. बरं होण्याचं प्रमाण जरी अधिक असलं तरी मृत्यूदर देखील अधिक होता आणि एकंदरीत कोविडची सद्यस्थिती ही असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग याचा उल्लेख मी आता केला या ठिकाणी की जगभरातील फक्त भारतावर त्याचा परिणाम झाला का, तर जगातल्या प्रत्येक देशामध्ये जे विकसित देश होते त्यांच्यावरही याचा परिणाम झाला आणि जे विकसनशील देश आहेत यांच्यावरही याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपण पाहतो की ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पाहतो की वेगवेगळ्या सामाजिक संस्था ह्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात किंवा अस्तित्वात आलेल्या दिसून येतात. मग आता उल्लेख केल्याप्रमाणे कांबळे सरांनी कुटुंब संस्था असेल, विवाह संस्था असेल, अर्थसंस्था असेल किंवा राज्य संस्था असेल, शिक्षण संस्था असेल, ह्या सगळ्या संस्थांमुळे वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम ह्या सगळ्याच संस्थांवर झालेला आपल्याला कोविडचा दिसून येतो. आणि त्यामुळे एक बदल समाजव्यवस्थेमध्ये एक सद्यकालीन बदल झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेतो. तर आपण पाहिलं तर ज्या काही कुटुंब संस्था आहे, तर कुटुंब संस्थेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की काय बदल झाले. आपण कुटुंबामध्ये राहतो आणि अचानक मार्च 20ला अचानक घोषणा झाली की आता लॉकडाऊन पडले आहेत, की टाळेबंदी झालेली आहे. आमच्या सर्वांसाठीच ही एक बाब कठीण होती की बाबा आता घरामध्ये कसं बंद राहायचं, की आपण आपल्या घरामध्ये बंद झालो होतो. आणि मग जेव्हा आपण घरामध्ये अशा पद्धतीने अचानक बंद झालो तर त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की आपण कुटुंबामध्ये आता राहायचंय, कुटुंबातले सर्व सदस्य आपण एकत्र राहू लागलो. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पती पत्नी असतील, मुलं असतील, वयोवृद्ध असतील, ह्यांचे जे काही नातेसंबंध होते हे आपण पाहिलं की घरामध्ये एकत्र राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही नात्यांमध्ये सुधारणा झाली तर काही नातेसंबंधांमध्ये तणावसुद्धा निर्माण झालेले आपल्याला दिसून येतो. आणि मग आपण पुढे पाहिलं असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमांनी किंवा वेगवेगळ्या सर्वेमध्येही सांगण्यात आलं की कुटुंबामध्ये एकत्र राहिल्यामुळे अनेक दिवस आपण घरामध्ये बंदिस्त राहिल्यामुळे या कालावधीमध्ये महिला अत्याचार किंवा महिला हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे सर्वेक्षणं ही पुढे आलेली आपल्याला दिसून येतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीची सर्वेक्षणं ही झालेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यातून आकडेवारी ही पुढे आलेली आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अचानक बंद झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं की जी व्यवस्था होती की या व्यवस्थेमध्ये ज्या लोकांचा म्हणजे आपण पाहतो की हातावर म्हणजे पोट आहे असं आपण ज्याला म्हणतो की रोज आपण काहीतरी काम करायचं आणि त्या कामातून आपण उदरनिर्वाह झाला पाहिजे. आणि जर तो कामाला गेला तरच त्याला त्याच्या कुटुंबामधल्या व्यक्तींना अन्नधान्य तो रात्री जेवायला घालू शकत असेल. तर मग अशा परिस्थितीमध्ये मोठा प्रश्न अशा कुटुंबातल्या जे सदस्य होते त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न हा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग आपण दुसरंही पाहिलं की कोविडची लागण झाल्यामुळे अचानक जे कुटुंबातले प्रमुख होते, कुटुंब प्रमुख म्हणून जे काम करत होते किंवा कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींना गमवावं लागलं आणि अशा कुटुंबांना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागलं. कौटुंबिक कार्यामध्ये आपण पाहिलं की कुटुंबामध्ये जर कुटुंबाचा प्रमुखच हरवला असेल किंवा कुटुंबाचा प्रमुख जर त्यांनी कोविडमध्ये गमावला असेल तर ती कुटुंब उघड्यावर पडली. अनेक प्रश्न ह्या अशा कुटुंबांपुढे निर्माण झाले. एकंदरीत जर काय सांगता येईल तर कुटुंब संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर हे बदल
होऊ घातले किंवा बदल झालेले आपल्याला दिसून येतात। सध्याकालीन परिस्थितीमध्ये ह्या कुटुंब संस्थेसमोर ही आव्हानं उभं राहिलेली आहेत। अनेक प्रकारची आव्हानं या ठिकाणी कुटुंब संस्थेपुढे ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात। कौटुंबिक कार्यामध्ये एक चांगली बाब झाली की आपण घरामध्ये बंद राहिल्यामुळं आपण कुटुंबातली जी काही वेगवेगळी कार्य आहेत, कधी आपण पुरुष म्हणून स्त्री पुरुष लिंग भेदभावाच्या आधारे आपण पाहतो की सामाजिकरणातून आपल्याला सांगितलं जातं की ही कामं पुरुषांची आहेत आणि ही कामं स्त्रियांची आहेत, म्हणून सगळ्यांनीच आपण पाहिलं की कुटुंबामध्ये आपण राहिल्यामुळं काही दिवस आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गेलो, डोकावलं आणि आपली सहकारिणी असेल किंवा आपली कुटुंबाची जी काही आपली अर्धांगिनी असेल, स्त्री असेल, त्या स्त्रियांच्या कामामध्ये आपण स्वयंपाक करून पाहिला किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीचा सहभाग नोंदवला, ही पॉझिटिव्ह बाब झालेली आपल्याला दिसून येते। किंवा हा एक बदल की आपण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आपल्याला दिसून येतो की कुटुंबातल्या सदस्यांच्या संदर्भाने जेव्हा आपण या सर्व गोष्टींचा विचार कुटुंब संस्थेच्या संदर्भाने आपल्याला करता येईल। त्याचबरोबर विवाह संस्था असेल तर विवाह संस्थेमध्ये आपण पाहिलं की विवाह हे एक प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं। विवाह मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होत होते आणि मग विवाह समारंभाचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर कसं असायचं, तर विवाह समारंभ मोठे करणं, विवाह नातेवाईकांना निमंत्रण देणं आणि नातेवाईक उपस्थित राहणं, वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हे एक प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जायचं। मोठे मोठे विवाह समारंभ आयोजित केले जायचे। परंतु कोविड-19ने आपल्याला शिकवलं की छोटे विवाह कशा पद्धतीने होतात। आज जर एखाद्या नातेवाईकांचं कोविड-19मध्ये आपण निमंत्रण दिलं गेलं विवाहाला या, तर आज त्या कुटुंबातले पूर्वी जे काही वयोवृद्ध होते ते आशीर्वाद देण्यासाठी म्हणून जायचे, परंतु त्यांना आज येता येत नाहीये, ते घरामध्ये बंद आहेत आणि नातेवाईकांना सुद्धा असं वाटू लागलेलं आहे की आपल्याला निमंत्रण आलं म्हणजे आपल्यासमोर एक संकट उभं राहिलं आणि कसं जाणार आपण, कोविडची परिस्थिती आहे, पाहुणेही नाराज होत आहेत, म्हणजे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतोय की काय याची भीती ह्या नातेवाईकांना या संस्थेच्या माध्यमातून निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। अशा पद्धतीचं आपल्याला सांगता येईल आणि अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की विवाह समारंभाचं स्वरूप बदललं, नातेसंबंधांमधला जे काही दुरावा निर्माण होतो की काय किंवा नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाले, विवाहाच्या विधीमध्ये जे काही आहे झटपट विवाह सुरू झाले की आपण पाहिलं की विवाह समारंभाचे निधी जास्त न करता जे आवश्यक आहे अशा पद्धतीचे विवाह ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये झालेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत किंवा त्यामध्ये आपण सहभागी सुद्धा झालेलो आहोत। त्यानंतर यामध्ये दुसरी बाब झाली की आपण सर्व उच्च शिक्षणामध्ये शिकवण्याचं काम करतो आणि मग असं लक्षात आलं की जे काही BA ला मुली होत्या किंवा कमी वयामध्ये मुलींची लग्न झालेली दिसून आलेली आहे की कमी वयामध्ये मुलींची लग्न झाली या कालखंडामध्ये विवाह संस्थेतला हा मोठा बदल आहे। त्यानंतर या काळातलं अनेक सर्वेक्षण झाले की या काळामध्ये घटस्फोटासाठीचे सुद्धा अनेक प्रकरणं हे पुढे आलेले आपल्याला दिसून येतात। अशा पद्धतीने विवाह संस्थेसमोर हे असे अनेक प्रश्न सध्याकालीन कोविडच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेले आहेत असं आपल्याला सांगता येईल। त्यानंतर अर्थसंस्थेच्या संदर्भाने जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर फटका आम्हाला सगळ्यालाच बसलेला आहे आणि आपण पाहिलं की आपला वाढ काल महाराष्ट्र शासनाने पत्र काढलं, एवढे दिवस आपण शांत राहिलो असतो का? जर कोविडची परिस्थिती नसली असती तर आपण वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून आपल्या हक्काचा पगारवाढ मागितली असती, परंतु DA आपण मागितला नाही, कारण आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की शासनाची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत झालेली, अर्थसंस्थेवर मोठ्या प्रमाणावर ह्या टाळेबंदीमुळे परिणाम झाला, राज्याचं उत्पादन कमी झालं। मग अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर असं लक्षात आलं की अर्थसंस्था ही पूर्णतः खिळखिळी झालेली आहे आणि मग अर्थसंस्थेच्या संदर्भाने आपण पाहतो की अनेकांना रोजगार गमवावा लागलेला आहे। CMIचा जे अहवाल येतो दरवर्षी त्यामध्ये जुलै 20 मध्ये जो अहवाल आला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या कोविडच्या परिस्थितीमुळे जवळपास 50 लाख लोकांना आपली नोकरी ही गमवावी लागलेली आहे, रोजगारापासून त्यांना दूर जावं लागलेलं आहे, रोजगाराच्या संधी त्यांच्या कमी झालेल्या आहेत। अनेक नवीन तरुणांनी छोटे छोटे उद्योग जे उभारले होते त्यांचे उद्योग बंद पडलेले आहेत, त्यांना ते जे नव्याने त्या उद्योगामध्ये येऊ इच्छित होते अशांचे उद्योगधंदे बंद पडलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर दुसरं आपण पाहतो की एक महत्त्वाचं या ठिकाणी स्थलांतराच्या संदर्भाने मला सांगता येईल की पूर्वी काय असायचं की आपण ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर करायचं होतं,
परंतु अलीकडे काय झालं तर आपल्या असं लक्षात येतं की अलीकडच्या कालखंडामध्ये आता मात्र लोक शहराकडून ग्रामीण भागामध्ये आले. कोविडमुळं ग्रामीण भागामध्ये ते रोजगार शोधू लागलेले आहेत की जे काय कधी काळी आपलेच बंधू हे गेलेले होते शहरांमध्ये कामासाठी रोजगारांसाठी, परंतु त्यांचा शहरातला रोजगार ह्या कोविड-19च्या परिस्थितीमुळे गेला. अर्थसंस्थेमध्ये मोठा बदल झाला आणि शहराकडून ग्रामीण होणारं स्थलांतर ग्रामीणकडून शहराकडे होणारं स्थलांतर हे शहराकडून ग्रामीण भागाकडे होऊ लागलेले रोजगारासाठी हेही महत्त्वाचा बदल आपल्याला सांगता येईल. आणि विकसनशील देशांना सर्वांनाच आपण पाहतो की विकसित देशांना तर याचा फटका बसलाच लॉकडाऊनचा, परंतु विकसनशील देशांना सुद्धा या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत. अन्नधान्याच्या अडचणी निर्माण झाल्या, उपासमारीची अनेक लोकांना उपासमारीची वेळ आली. हे सगळं आपण मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. यावरही आपल्याला अधिक चर्चा करण्याची मला वाटतं आवश्यकता नाही. आयात निर्यातीच्या संदर्भामध्ये असेल, आपण पाहिलं की वेगवेगळ्या वस्तूंचे भाव जेव्हा वाढू लागले, वधारू लागले किंवा मोठ्या प्रमाणावर भावांची म्हणजे अगोदरचा भाव नंतरचा भाव एकदम वाढलेले आपल्याला दिसले, तेव्हा आपण पाहिलं किंवा चर्चा केली किंवा अशा अचानक हे चढ उतार भावांमध्ये का होत आहेत, तर तेव्हा असं लक्षात आलं की हे आयात निर्यात जे काही धोरण आहे ते बदललं. ह्या कोविड-19मुळं अनेक देशांनी सांगितलं की आमच्याकडून तुम्हाला ह्या वस्तू मिळणार नाहीत, तुमच्याकडून आम्हाला ह्या वस्तू मिळाल्या पाहिजे, यासाठीचे रेट किंवा आपण पाहतो की आयात निर्यातीच्या धोरणामुळे सुद्धा अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि मग एकीकडे आपण सगळे एक चांगली बाब झाली असं सांगतो की स्वच्छता आली, स्वच्छतेच्या संदर्भाने कोविड-19मुळं खूप चांगली बाब झालेली आहे. स्वच्छता आली, लोक वारंवार हात धुणं, लोकांनी साबण वापरावा, लोकांनी डेटॉल वापरावं, सॅनिटायझर वापरावं, मास्क वापरावं, हे जरी आपण म्हणत असलो तरी याच्यासाठी लागणारा पैसा हा सर्वसामान्यांनी कुठून आणणार? जे गरीब आहेत, जे रोजगारासाठी दररोज रोजानी जात आहेत, त्यांना उदरनिर्वाह कसा करावा, रोजगार उपलब्ध नाही आहे. एकीकडे त्यांचा रोजगार गेलेला आहे, त्यांना काम मिळत नाही आहे आणि अशा पद्धतीच्या ज्या अधिकच्या वस्तू किंवा अधिकचा खर्च कुटुंबातला वाढला, हेही आपल्या लक्षात येतं. आणि याच्या संदर्भाने सुद्धा आपल्याला माहीत आहे की याच्या असा सुद्धा प्रश्न हा अर्थव्यवस्थेच्या संदर्भाने हा निर्माण झालेला आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर राज्यसंस्थेच्या संदर्भामध्ये जर तुम्ही विचार केला की राज्यसंस्था जी काय आहे, राज्यसंस्थेत मोठे बदल झालेले आपल्याला दिसून येतात की मतदानाचा अधिकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला माहीत आहेत की दीड वर्ष ह्या निवडणुका लांबल्या आणि मग त्या ठिकाणी जे काही राज्य सरकार आहे, राज्य सरकार ने आपल्या मर्जीतले लोक प्रशासक म्हणून नेमले किंवा आपल्या संबंधित लोक त्या ठिकाणी नेमण्यात आले आणि एकंदरीत राज्यसंस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. काही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत्या यांच्याकडे खूप महत्त्वाची भूमिका आलेली होती. सगळ्या ज्या काही ग्रामपंचायती होत्या ह्या गाव पातळीवर आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणावर लोक शहराकडून खेड्याकडे येऊ लागले आणि त्यावेळेस शासनाने सांगितलं की आता सरपंचांची आणि तिथल्या ग्रामसेवकाची, तलाठ्यांची, पोलीस पाटलाची भूमिका आता महत्त्वाची आहे आणि ह्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य आहेत त्यांनी ही भूमिका पार पाडली पाहिजे की त्यांना बाहेर ठेवलं पाहिजे. आता मला सांगा, गावाकडे येणारा व्यक्ती शहरातून येत होता तर पूर्वी त्याचं स्वागत करत होतो आपण, परंतु ह्या कोविड-19मुळं आपण पाहिलं की आपल्या जवळचा जरी नातेवाईक असला तो शहराकडून जर गावाकडे येऊ लागला तर त्याला आपण गावाच्या बाहेर ठेवण्याची संकल्पना, गावाच्या बाहेर आपल्याला त्याला ठेवावं लागू लागलं 14 दिवस. आणि मग अशा पद्धतीची बदल किंवा अशा पद्धतीच्या नव्या जबाबदाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आल्या. स्वच्छतेचं काम करण्यासाठीचे आदेश हे शासनाला काढावं लागले. आणि मग आपल्याला माहीत आहे की आपलं महाराष्ट्र राज्य खूप चांगलं आहे असं मला वाटतं. आणि मग महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या संदर्भाने, कोविडच्या संदर्भाने पूर्ण जगभरातून काही याचिका दाखल झाल्या, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की तुम्ही महाराष्ट्राचं जी काही मुंबई महानगरपालिका आहे त्यांनी देशात सगळ्यात चांगलं काम हे कोविडच्या संदर्भाने केलेलं आहे आणि त्यांचं ते मॉडेल जे काही आहे तुम्ही ते रोल मॉडेल म्हणून वापरा. म्हणजे आपल्याकडल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांनी सुद्धा अत्यंत नव्याने उभा राहिलेल्या प्रश्नाला अत्यंत चांगल्या पद्धतीने ते सामोरे गेले आणि देशामध्ये मॉडेल होईल अशा पद्धतीचं काम हे यांच्याकडून घडून आलं आणि हे एक
त्यांच्यासमोरचं आव्हान होतं, ह्या राज्यसंस्थेमध्ये झालेला हा बदल होता असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरं सत्तेचे विकेंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं की पूर्वीची सत्ता जी असायची की तुम्ही जर पाहिलं असेल कोविडच्या कालखंडामध्ये तर त्या गाव पातळीवर सत्ता केंद्र दिली होती की पोलीस पाटील असेल, आत्ताच मी उल्लेख केला की पोलीस असेल, पोलीस पाटील असेल किंवा त्या गावचा सरपंच असेल, यांच्याकडे ह्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं होतं की तुम्ही गाव पातळीवर निर्णय घ्या, तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घ्या. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम सुद्धा ह्या कोविड-19मुळे झालं असं आपल्याला सांगता येईल. आणि मग आपण दुसरा अमेरिकन जे काही समाजशास्त्रज्ञ आहेत जोसेफ यांनी असं सांगितलं की आता मानवी राज्यसत्तेचं काय झालं. त्यांनी सांगितलं की पूर्वी काय होतं की सहकार प्रवृत्ती जी काही आहे, सहकार प्रवृत्तीने आपण एकमेकांना सहकार्य करून आपण जीवन जगलं पाहिजे अशा पद्धतीचं एक धोरण होतं किंवा अशा पद्धतीची समाजाची व्यवस्था होती. परंतु जोसेफ म्हणतात की आताची जी कोविडची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं असं निर्माण झालेलं आहे की सहकार प्रवृत्ती मागे पडली आणि त्याऐवजी जो बलवान आहे, जो सक्षम आहे तोच टिकेल, तोच जगेल अशा पद्धतीची व्यवस्था ही निर्माण झालेली आहे. आणि मग आपण पाहिलं की कोविड-19मुळं जे काही निधी आहे तो जे काही आमदार असतील राज्यसंस्थेमध्ये आपण पाहतो की राजकीय पुढारी किंवा जे आमदार असतील, खासदार असतील, वेगवेगळ्या पदावर काम करणारे पदाधिकारी असतील, या सर्वांसाठी शासनाचा वेगवेगळ्या प्रकारचा निधी हा उपलब्ध होतो आणि त्या निधीमधून अनेक विकास कामं केली जातात. परंतु कोविड-19मुळं अशा पद्धतीचा निधी हा राज्यसंस्थेतल्या लोकांकडे हा उपलब्ध होऊ शकला नाही आणि जो निधी उपलब्ध झाला तो निधी हा फक्त त्यांनी आरोग्याच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये खर्च करावा अशी वेगवेगळी बंधनं सुद्धा त्यांच्यावर आलेली आहेत. याही संदर्भाने हा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत डिजिटल प्रसार हा वाढलेला आहे की आपण डिजिटल झालेलो आहोत की भारतामधले आपण अनेक लोक हे आज डिजिटल झालेले आहेत. अनेकांकडे स्मार्टफोन आलेला आहे आणि या माध्यमातून आज जसं आपण डिजिटलच्या माध्यमातून भेटत आहोत, एकमेकांकडे आपण डिजिटलच्या माध्यमातून जात आहोत, आजचा वेबिनार डिजिटलच्या माध्यमातून जसा होत आहे त्याच पद्धतीने डिजिटल प्रसार ही यंत्रणा ही मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये ही विकसित झाली असं मला या निमित्ताने वाटतं. अत्यंत महत्त्वपूर्ण बदल हा झालेला आहे. आणि मग अशा पद्धतीने आपण या संदर्भातली चर्चा राज्यसंस्थेच्या संदर्भामध्ये करतो. त्यानंतर कोविड-19मुळे समाजामध्ये काही नवीन संकल्पना ह्या अस्तित्वात आल्या असंही आपल्याला सांगता येईल. मग त्यामध्ये कोणत्या संकल्पना अस्तित्वात आल्या? कधी आपण सामाजिक अंतर किंवा सोशल डिस्टन्शन हे आपण वेगळ्या अर्थाने वापरत होतो की सामाजिक अंतर जे काय आहे ही एक नवी संकल्पना आपल्या समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे असंही मला वाटतं. त्यानंतर टाळेबंदी किंवा लॉकडाऊन, आपल्याला कोणालाच याबद्दल कोणतंही ज्ञान नव्हतं आणि ही एक नवी संकल्पना, लॉकडाऊनची संकल्पना ही आली. मास्क वापरणं हे एखाद्या विशिष्ट धर्मापुरतं ते मर्यादित होतं किंवा एखाद्या धर्मगुरू त्या धर्मातले लोकच त्याचा वापर करत होते. परंतु आज आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा आमच्या सर्वांच्याच तोंडावर आपण कंपल्सरी मास्क हे आपल्याला वापरावा लागतो. सॅनिटायझरचा वापर कसा केला पाहिजे होता हेही आपल्याला माहीत नव्हतं. होम क्वारंटाईन किंवा क्वारंटाईन होणं हेही या ठिकाणी ह्या नव्या ज्या काही संकल्पना आलेल्या आहेत याचा उल्लेख मी आवर्जून या ठिकाणी केलेला आहे. कारण आम्ही समाजशास्त्राचे प्राध्यापक आहोत, समाजशास्त्राचे अभ्यासक आहोत आणि समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा ह्या विकसित झालेल्या आहेत आणि वैद्यकीय समाजशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती ह्या कोविड-19मुळे वाढलेली आहे असं आपल्याला सांगते की वैद्यकीय समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न किंवा अनेक नव्या संकल्पना, अनेक पद्धतीने नवीन विषय यामध्ये वैद्यकीय समाजशास्त्राच्या अभ्यास विषयाची व्याप्ती वाढवणारा हा विषय हा या ठिकाणी निर्माण झाला असंही या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून एकंदरीत कोविड-19मुळे ह्या सगळ्या संकल्पना ह्या निर्माण झालेल्या आहेत. आता आपण ह्या वेगवेगळ्या संस्था व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत हे आपण म्हणतो किंवा अशा पद्धतीची चर्चा करतो. नवीन संकल्पना अस्तित्वात आल्या आणि आज आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ती अत्यंत महत्त्वाची जी काही संस्था आहे ती म्हणजे शिक्षण संस्था आहे. आणि कांबळे सरांनी त्याचा उल्लेख केला की भिसे सरांनी थोडं शिक्षण संस्थेमध्ये जे काही बदल झाले किंवा शिक्षण संस्थेकडे
जे काही बदल झालेले आहेत त्याच्यावरही चर्चा, सविस्तर अशी चर्चा व्हावी. आणि तुम्ही आम्ही सर्वजण यामधून जात आहोत आणि यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्थेमध्ये बदल झाले हे आपल्याला माहीत आहे. की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही असं आपण म्हणतो, शिक्षण खूप महत्त्वाचं आहे असंही आपण सांगतो, शिक्षणाने आपण बदलतो, शिक्षण हे प्रत्येक समुदायापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे सगळं जरी खरं असलं तरी आपण पाहिलं की यामध्ये शिक्षण संस्थेमध्ये जे काही बदल झाले ते 20 मार्च 2020 पासून आपण केंद्र शासनाने जेव्हा लॉकडाऊन सुरू केलं तेव्हा मोठ्या प्रमाणावर जो बदल झाला ते आपल्याला सांगता येतो. की 1ली ते 9वी 10वी विद्यापीठ स्तरावर अचानक सांगितलं की उद्यापासून सगळं काही बंद आहे, शाळा बंद, कॉलेज बंद, महाविद्यालय बंद. अशा पद्धतीने 10वीच्या आपल्या काही परीक्षा राहिल्या होत्या, 12वीच्या काही परीक्षा राहिल्या होत्या, आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा राहिल्या होत्या. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अत्यंत एक वेगळी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली. आणि जेव्हा मला वाटतं की समाजामध्ये जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हाच आपण त्याची उत्तरंसुद्धा शोधू लागतो आणि मग आपण उत्तरं शोधायला सुरुवात केली. शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा असंच झालं की जे विकसित देश होते, ज्यांच्याकडे अधिक प्रमाणावर तंत्रज्ञान होतं, त्यांनी हा निर्णय घेतला की आपण काय केलं की जगामध्ये कोणत्या देशांनी काय उपाय केले कोरोनावर आणि त्याचा आधार घेऊन आपण आपल्या देशामध्ये लॉकडाऊन केलं. परंतु आपल्याकडल्या ज्या काही साधनं होती, आपल्याकडली जी काही व्यवस्था होती त्याचा फारसा विचार त्या कालखंडामध्ये झाला नाही. माणसं जगणं महत्त्वाचं होतं. प्रत्येकजण म्हणू लागलं की आपला जीव जगवा किंवा आपण प्रत्येकजण जिवंत राहिलो तर बाकीची व्यवस्था आहे. आणि नंतर मग जेव्हा असे प्रश्न निर्माण झाले तेव्हा उत्तर शोधण्याचा प्रयत्न हा होऊ लागला. आणि जे विकसित देश होते त्यांचं तंत्रज्ञान विकसित होतं आणि त्यांनी जी काही ऑनलाईन पद्धतीने सांगितलं की उद्यापासून शाळा बंद, काही दिवसानंतर एक निर्णय घेतला की सगळं शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने होईल. आणि मग आपल्याकडे सुद्धा निर्णय झाला की सगळं शिक्षण हे सगळे आपण चिंतेत होतो की आता कधी सुरू होणार, कशा पद्धतीने होणार. शिक्षण तर पूर्णतः बंद होतं, विद्यार्थी घरी होते, शिक्षक घरी होते, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं, विद्यार्थ्यांमध्ये होतं. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला माहीत आहे की आपण शिक्षणाकडे समाजशास्त्राचे अभ्यासक म्हणून किंवा समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक सामाजिकरणाचं साधन म्हणून आम्ही शाळा सांगतो. शाळा, महाविद्यालय किंवा समवयस्क विद्यार्थी, सवंगडी जे आहेत हे एक सामाजिकरण घडून येण्याचं ठिकाण म्हणून आपण शाळा महाविद्यालयाकडे पाहतो. आणि मग मला सांगा की व्यक्तीचं सामाजिकरण घडून येणारी एक व्यवस्थाच बंद झाली ती पूर्णतः आणि मग ही पुन्हा सुरू झाली पाहिजे. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की सामाजिकरणाचं साधन आपण याच्यासाठी म्हणतो की समवयस्क मुलांकडून आपण बऱ्याचशा गोष्टी मुलं त्यांच्या मित्रांकडून शिकत असतात, समवयस्क व्यक्तींकडून त्यांचं सामाजिकरण होत असतं आणि अनेक बाबी मुलं हे आपल्या सोबतच्या विद्यार्थ्यांकडून शिकत असतात. आणि मग आपण पाहतो की आपल्या देशामध्ये सुद्धा जसं विकसित देशांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू होतं त्याच पद्धतीने विकसित देशांमध्ये सुद्धा मग आपल्यासारख्या विकसनशील देशाने सुद्धा ऑनलाईन शिक्षणाचा निर्णय घेतला. आता ते कितपत यशस्वी ठरला, कशा पद्धतीने ठरला याचाही काही प्रमाणामध्ये आपण आढावा या ठिकाणी घेणार आहोत. की जेव्हा हा निर्णय झाला की आता शिक्षण संस्थेमध्ये बदल झाला आणि आता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्या, तेव्हा असं लक्षात आलं की इंटरनेट वापरणारे ट्रायचा एक रिपोर्ट आहे की ट्रायचा जो अहवाल आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ट्रायच्या अहवालामध्ये त्यांनी दिलेली आकडेवारी आपल्या लक्षात येते की इंटरनेटचा वापर करणारे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये 68.48 कोटी लोक हे इंटरनेटचा वापर करत आहेत. स्मार्टफोन, मोबाईल फोन 48.82 कोटी लोकांकडे हे स्मार्टफोन साधा फोन होते आणि त्यापैकी स्मार्टफोनचा वापर करणारे जवळपास 40 कोटी लोक होते. टी व्ही पाहणारे हे 76 कोटी होते. इंटरनेटचा वापर करणारे हे ग्रामीण भागातले जे काय आहे त्याच्यामध्येही आपल्याला भेदभाव दिसतो की ग्रामीण भागामध्ये इंटरनेट वापरणारे हे 36% आहेत, शहरी भागामध्ये हे 64% आहेत. पुरुष त्यामध्ये परत लिंगभाव भेद दिसतो. पुरुषांकडे 67% पुरुष हे इंटरनेटचा वापर करतात, स्त्रियांचं प्रमाण 33% आहे. त्यामध्ये शहरामध्ये सुद्धा वस्तीमध्ये सुद्धा फरक असलेला दिसून येतो, भेदभाव असलेला आपल्याला दिसून येतो. मुंबई शहरामध्ये 59% जे काही
स्मार्टफोनचा वापर होतो, त्यामध्ये उल्हासनगर भागामध्ये मात्र 25% लोकांकडे हा स्मार्टफोन आहे. अशा पद्धतीचे अहवाल, हे वेगवेगळे अहवाल समोर येऊ लागले ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भाने किंवा ऑनलाईनचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये. युनिसेफचा एक अहवाल आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की जवळपास 27.5 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम हा झाला, की शाळा बंद झाल्या, अंगणवाडी बंद, शाळा बंद, सगळ्याचा परिणाम हा जवळपास 27 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम झालेला आहे. दक्षिण आशिया जे एक क्षेत्र आहे, एकूण 60 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जगामध्ये हा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. भारतामध्ये 24% कुटुंबाकडेच इंटरनेटचा वापर हा केला जातो. 4 कोटी मुलं ही आपल्याला माहिती आहे की कुपोषणाची समस्या, आपण अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार किंवा दुपारचं भोजन हे शाळेच्या माध्यमातून मध्यान्ह भोजनाची योजना शासनाची आहे. आणि मग कुपोषणाचं सुद्धा प्रमाण या कालखंडामध्ये वाढलेलं आहे. कुपोषणाची समस्या ही निर्माण झालेली आहे आपल्याला दिसून येतं. आणि मग 4 कोटी मुलं ही कुपोषित झाल्याचा अहवाल हा पुढे आलेला आहे. त्यानंतर 15 ते 49 वयोगटातील ज्या महिला आहेत त्यामध्ये सुद्धा 50% अशक्तपणा येण्याचं प्रमाण हे आलेलं आहे. हेही प्रश्न पुढे आला. तर अशा पद्धतीने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनच्या पद्धतीने आपण या सगळ्याचा परिणाम आपण सगळं पाहिलेला आहे. कोविड-19चा परिणाम आपण पाहिलेला आहे. ऑनलाईन शिक्षणाचं जे काय आहे की ऑनलाईन शिक्षण सुरू झालं आणि ऑनलाईन शिक्षणामुळे आम्ही सर्वजण आता ऑनलाईन शिकू लागलेलो आहोत. आपले उच्च शिक्षण मंत्री खूप चांगल्या पद्धतीने प्रेस मीडियाला उत्तर देतात की आमचं काही बंद नाही, की जेव्हा पत्रकार प्रश्न विचारतात की उच्च शिक्षण कधी सुरू होणार, ते म्हणते ते बंदच नाही आहे. तर असं सांगतात की सगळं काही आमचं ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. वर्ग आमच्या ऑनलाईन पद्धतीने आहेत, आमच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आहेत, आमचे निकाल लागत आहेत, आमचं जे काही ॲकॅडमिक इयर आहे ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने किंवा ते सुद्धा सुरू होत आहे. प्रवेश प्रक्रिया आमची ऑनलाईन आहे. म्हणजे एकंदरीत सगळी ही ऑनलाईनची कन्सेप्ट किंवा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याची पद्धत किंवा ऑनलाईन शिक्षण एवढंच नाही तर काल परवा UGCने सुद्धा एक पत्र काढलं आहे की 60 आणि 40 आपल्याला माहिती आहे की त्यांनी 40% ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिलेली आहे UGCने सुद्धा. म्हणजे एकंदरीत ह्या नव्या संकल्पना किंवा नवीन पद्धतीने ऑनलाईन शिक्षणाला ही कुठंतरी मान्यता ही मिळू लागलेली आहे असं आपल्याला माहिती आहे. कधीही आम्ही मला वाटतं की माझे सर्व मित्र आहात किंवा आपण सगळे समवयस्क आहोत की आपण कधी हा प्रयत्न अगोदर केला नव्हता की गुगल मीटच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना एकत्रित करणं किंवा झूम ॲपच्या माध्यमातून याच्या अगोदर आपण कधी, मला वाटत नाही की आपण याच्या अगोदर कधी महाविद्यालयाने असा तुमच्याही किंवा माझ्याही महाविद्यालयाने असा वेबिनार घेण्याचा प्रयत्न झूम माध्यमातून केलेला नाही आहे. म्हणजे आपण हे जे काही झूमचं साधन असेल, गुगल मीट असेल किंवा वेबएक्स असेल, याचा वापर हे आपण शिक्षणासाठी करू लागलेलो आहोत. आणि मागच्या 18 महिन्यापासून आपण हे वेगवेगळे ॲप विकसित झालेले आहेत. आणि केंद्र सरकारने जे काही दिशा या ॲप सुरू केलं की शिक्षणाचं सुरू झालं पाहिजे, शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे. मग दिशा ॲपचा वापर केंद्र सरकारने सुरू केला. त्यानंतर एक उन्मय ॲप आलं आणि त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की रितेश नावाचा जो मुलगा आहे त्याने ते उन्मय ॲप काढलं आणि त्यांनी सांगितलं की नवी संकल्पना काढली की आपल्या हातामध्ये आपली शाळा, आपल्या मोबाईलमध्ये आपली शाळा, अशा पद्धतीने. आणि मग त्याचा पंतप्रधानांनी पुरस्कार देऊन त्याचा सत्कार केला. त्यांनी 8 राज्यामध्ये काम केलं त्या मुलाने आणि 12 लाख विद्यार्थ्यांना ह्या ॲपचा वापर करण्याचं त्यांनी शिकवलं आणि ती 12 लाख मुलं त्याचा ॲप वापरू लागले. आणि मग त्यांनी सांगितलं की मेरा मोबाईल मेरा विद्यालय अशी संकल्पना त्यांनी निर्माण केली आणि शिक्षणाच्या संदर्भाने मोठा बदल हा झालेला आपल्याला दिसून येतो. वेगवेगळे TV चॅनलवरून आपल्याला माहिती आहे की TV चॅनल सुरू झाले शिक्षणाच्या संदर्भामध्ये. हाही आपल्याला सांगता येईल की हे सगळे सकारात्मक बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या वेगवेगळ्या मालिका किंवा वेगवेगळे चॅनल हे सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. काश्मीर सारख्या भागामध्ये सुद्धा TVच्या माध्यमातून हे शिक्षण सुरू करण्यात आलं. आणि एकंदरीत आपल्याला सर्वांना माहिती आहे की समाजशास्त्राचे आपण विद्यार्थी आहोत की अकबर यांनी म्हटलं होतं की 150 एका रेडिओमुळे 150 प्रकारचा परिणाम एका व्यक्तीच्या जीवनात होतो. जर आज आपण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळ्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण त्याच्या संपर्कामध्ये जात आहोत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण ऑनलाईन वापर करत आहोत, तर मग आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थी असेल, पालक असेल
किंवा व्यक्ती म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती सद्यकालीन स्थितीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालं असेल किंवा बदल झाले असतील, त्याचे परिणाम झाले असतील, याची जाणीव ही आपल्या सर्वांना होते. अनेक शिक्षक आहेत की आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की यूट्यूबच्या माध्यमातून माझंही एक चॅनल मी सुरू करण्याचा प्रयत्न केला की यूट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ हे मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. एक चॅनल सहज या कालखंडामध्ये मी ते सुरू करू शकलो की माझ्या लक्षात आलं की लोकांना विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण पोहोचलो म्हणजे माझ्यासारखे अनेक शिक्षक असतील, अनेक शिक्षकांनी हे प्रयत्न केला, अनेक चांगले चॅनल सुरू झाले, अनेक म्हणजे विद्यार्थ्यांना असं बंधन राहिलं नाही आज की विद्यार्थ्यांना एखादी कन्सेप्ट जर पाहिजे असेल तर तो त्याच्या आवडीच्या शिक्षकाकडून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तो शिकू शकतो. हाही बदल आपल्याला सांगता येईल. अनेक यूट्यूबचे चॅनल हे सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु आता हे जरी सगळं झालेलं असलं तरी याचा परिणाम आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये राहणारे, आपण शहरी भागामध्ये राहणारे किंवा जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, ह्या सर्वांनाच हे करणं शक्य झालं का? अनेक विद्यार्थी जे खेड्यापाड्यामध्ये होते, जे आदिवासी पाड्यावर राहणारे विद्यार्थी होते, हे मात्र ह्या ऑनलाईनपासून दूर राहिलेले आहेत. असा अनेक अहवालातून समोर आलेला आहे. जिथं रोजीरोटीचा प्रश्न आहे तिथं स्मार्टफोन घेणं किंवा तिथं इंटरनेटचा वापर करणं, इंटरनेटचं टावर नाही आहे. अनेक आदिवासी भागामध्ये आपण गेलो तर अनेक ठिकाणी इंटरनेटचा वापर, इंटरनेट हे पोहोचलेलं नाही आहे, त्याची रेंज पोहोचलेल्या नाही आहेत. आणि मग अशा पद्धतीने अनेक प्रश्न आजही याच्या माध्यमातून समोर आलेले आहेत. आणि मग असे जरी असलं तरी एकंदरीत ह्या सर्वांचा आढावा या ठिकाणी आपल्याला घेता येतो. आणि हे सगळं आव्हान आपल्याला पेलत असताना आपण पाहिलं की आपण ऑनलाईन पुस्तकं पोहोचिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे, वेगवेगळ्या PDF विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, वेगवेगळे शिक्षणक्रम आता सरांनी उल्लेख केला की वेगवेगळे आपण विद्यापीठांनी सुद्धा ई कंटेंट, आपले स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठांनी सुद्धा वेगवेगळे ई कंटेंट डेव्हलप केलेले आहेत. ते आपण विद्यार्थ्यांसाठी वेबसाईटवर ठेवलेले आहेत. अनेक ठिकाणी हे शाळा सुरू झाल्या, अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून काही विद्यार्थी पुढे आले, त्यांनीही काही मुलांना शिकवलं. अशा अनेक बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. आणि उच्च शिक्षणाच्या पातळीवर तर मी तुम्हाला सांगितलं की ई कंटेंटच्या माध्यमातून विकास सुरू झालेला आहे. ऑनलाईन पद्धतीने आता विद्यापीठ पातळीवर सुद्धा आपण परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण अंतर्गत गुण देऊ लागलेलो आहेत. व्हॉट्सअपचे ग्रुप तयार झाले. व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू झालेलं आहे. आणि एकंदरीत जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग आपण पाहतो की एकंदरीत ही शिक्षण संस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल किंवा वेगवेगळ्या ह्या ज्या काही संस्था असतील, यामध्ये अनेक स्वरूपाचे बदल झाले. सद्यस्थितीमध्ये हे बदल किंवा हे आपल्याला याला सगळ्यांना सामोरे जायचं आहे. तुम्ही, मी असेल किंवा आपण प्राध्यापक म्हणून किंवा आपण एक समाजशास्त्राचे अभ्यासक म्हणून आपल्या सर्वांसमोरच हे दैनंदिन जीवनातले फार काही मी तत्त्वज्ञान म्हणून नाही किंवा मीही आपल्यातला एक प्राध्यापक आहे. मला जे काही जाणवलं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुमच्यासमोर चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत अशा प्रकारची कोविडची परिस्थिती निर्माण झाली आणि एक समाजामध्ये समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आमच्यासमोर अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आहेत. आत्ता सरांनी सांगितलं की जे नवं ते अभ्यासक्रमात जसं हवं तसं जे नवं जे प्रश्न नवे निर्माण होतील ते संशोधनामध्ये आले पाहिजे आणि त्या संशोधनामधून त्यावर उपाययोजना निर्माण झाली पाहिजे, एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि परत एकदा शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथील प्राचार्य, समाजशास्त्र विभाग प्रमुख हुरगुळे सर असतील, क्षीरसागर सर असतील, इंगोले सर असतील, संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पवार सर असतील, या सर्वांनी मला संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you so much, sir, for your valuable insights on your topic. Honorable Dr. Bhise sir has focused on the current situation of COVID-19